नंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकलेला आहे। आळंदी मरकळ रस्त्यावरील बंगल्यामध्ये सुरू होती रेव पार्टी। 60 ते 70 तरुण आणि तरुणींना ताब्यात घेण्यात आले। नशेसाठी वापरले जाणारे पदार्थही तिथून जप्त करण्यात आलेले आहेत। पुण्यामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी छापा मारलेला आहे। नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ जप्त करण्यात आले। 60 ते 70 तरुण तरुणींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ जप्त करण्यात आले। पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली। 60 ते 70 तरुण तरुणींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यामध्ये ही रेव पार्टी सुरू होती। दृश्य आपण पाहतोय। रेड टाकल्यानंतर, छापा मारल्यानंतर या तरुण तरुणींना ज्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांना खाली जमिनीवर पोलिसांनी बसवलेलं आहे। कारवाई सुरू आहे। खरं तर नशेसाठी वापरले जाणारे पदार्थही इथून जप्त करण्यात आलेले, ताब्यात घेण्यात आलेले आहेत। 60 ते 70 तरुण तरुणी यांना ताब्यात घेतलेलं आहे। पुण्यामध्ये रेव पार्टीवर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। दैनिक पुढारीचे प्रतिनिधी अशोक मुराळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिक तपशील आपल्याला अशोक यांच्याकडून मिळतील। अशोक, नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे? नेमकी किती वाजता कारवाई झालेली आहे आणि आणखी काय सविस्तर तपशील या संदर्भातले मिळतात? विक्रांत, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरामध्ये एक बंगला आहे। या बंगल्यामध्ये प्रोजेक्ट एक्स नावाने ही पार्टी सुरू होती आणि या पार्टीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारलाय। गुन्हे शाखेचं पथक, त्याचबरोबर स्थानिक पोलीस असा 300 पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा या कारवाईसाठी होता आणि या पार्टीमध्ये विनापरवाना दारू, आवाजाचा गोंगाट आणि पोलिसांना या ठिकाणी अंमली पदार्थ वापरल्याचा संशय आहे। त्या प्रकरणातून ही कारवाई करण्यात आलेली आहे। या पार्टीमध्ये 60 ते 70 तरुण तरुणी होते आणि सर्व नशेमध्ये झिंगलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना मिळून आलेले आहेत। यामध्ये आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणी, त्याचबरोबर उच्च शिक्षित तरुणांचा या पार्टीमध्ये सहभाग होता। खरं तर विक्रांत, पुण्यामध्ये पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हॉटेलवरती कारवाईचा फास आवळलाय आणि त्यानंतर आता पुणे शहराला लागून असणारा उपनगर आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भाग आहे, या परिसरामध्ये अशा बंगला भाड्याने घेऊन पार्ट्या सुरू करण्यात आल्याचा हा प्रकार या कारवाईच्या निमित्ताने सुरू दिसून आलेला आहे आणि या ठिकाणी अद्यापही कारवाई सुरू आहे। विक्रांत, बरं, कारवाई अद्यापही सुरू आहे, त्यामुळे आणखी तपशील भविष्यात येत राहतील। वेळोवेळी तपशील समजून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।